हा बघा पावटा, देशी चुनला पावटा. ह्याच्या शेंगा तोडायला गेलं की काय होतं माहीत आहे का? सर्दी होती. सर्दी म्हणजे मला वाटतं ह्याच्यावर थ्रिप्स वगैरे असणार आहे, त्याशिवाय सर्दी होत नाही. आणि त्याच्यावर औषध कुठलं तरी मारलं पाहिजे आहे. आणि का होतं सहज जरी आपला हात नाकाला चुकून लागलाच शेंगा तोडताना, तर नाक एवढं जे चरचरतं आहे की बासच. आणि नाक तोंड बांधून शेंगा तोडावं म्हटलं की गुद मारल्यागत होत आहे. आणि दुसरी गोष्ट, शेंगांच्या बुडक्यातनी तांबड्या मुंग्या ज्या आहेत का नाही, कुठं घर केलं या. आणि शेंगा तोडायला लागलं की बरोबर काय होतं या, त्या मुंग्यांच्या घरट्यात पाय जातोय. आणि एवढ्या ज्या मुंग्या चावत्या त्या म्हणतासा तुम्हाला सांगायचं काय, शेंगा नको त्याच तोडायला, हे राहू दे शेंगा तोडायच्या. काय शेंगा तोडायच्याच राहू देत, अहो शेंगा लावायच्याच राहू देत म्हटलं तर चालेल. आम्ही जरा म्हणतो या बिना कीटकनाशकाचं खावावं, बिना कीटकनाशक मारता खावावं आपल्या रानातलं, असं विचार करतोय आम्ही. आणि कशाचं काय आणि कशाचं काय काय या मुंग्या एकदम होत्यात. आणि ही थ्रिप्स, हे किडं बारीक असणारं, ह्यानं बी त्रास होतोय. त्याच्यामुळं नाईलाजानं बघा कीटकनाशक फवारायला लागणार आहे. त्याशिवाय आलेलं पीक हातात कसं घ्यायचं. बघा नुसतं एक अर्धा तास झाला असेल मी शेंगा तोडागल्या. ती बी एक 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 शेंग चापचून तोडायला लागत्या, कारण कवळ्या शेंगा गच भरल्या त्या. आणि चुकून माझा हात नाकाला लागला आणि लागले नाक चरचरायला पण, आणि सर्दी पण झाली. आता काय करायचं सांगा. आणि काय तर जरा बिना कीटकनाशकाचं खावावं असं ठरवलं. आता काय जमतच नाही, सवयच लागल्या म्हटलं तरी चालेल आम्हाला. काय